रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेची 43वी वार्षिक सर्वसाधारण सभा रत्नागिरीतील जयेश मंगल कार्यालयात डॉक्टर तानाजीराव चोरगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। संचालक मंडळाची ही शेवटची सर्वसाधारण सभा होती। यावेळी उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव, ज्येष्ठ संचालक सुधीर कालेकर, जयंत जालगावकर, राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष व संचालक ॲड. दीपक पटवर्धन, ज्येष्ठ संचालक रमेश दळवी, संचालक रमेश कीर, गजानन पाटील, राजेंद्र सुर्वे, अमजद बोरकर, रामभाऊ गराटे, नेहा माने, दिशा दाभोळकर यांच्यासह संचालक मंडळ उपस्थित होते। गेल्या 20 वर्षाच्या कालावधीत एकाही सभासदाने बँकेच्या कामकाजाविषयी तक्रार केली नाही। मात्र दुसऱ्याच व्यक्तीने तक्रार केली। खेडमध्ये राहतो, त्याला बँकेचा ठो कळत नाही, मात्र त्याला घोटाळा दिसला। आज राज्यात चांगल्या कामगिरीच्या जोरावर जिल्हा बँक 2 नंबरवर आहे। बँकेच्या कारभारात गलथानपणा असता तर नाबार्ड किंवा आरबीआयने सोडले असते का, असा प्रश्न जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉक्टर तानाजीराव चोरगे यांनी उपस्थित केला। निवडणुका जवळ दिसू लागल्यामुळेच संचालक मंडळाला बदनाम करण्याचा मार्ग अवलंबण्यात येत असून सभासदांनी योग्य व्यक्तीलाच भविष्यात बँकेवर पाठवावे, असा मोलाचा सल्लाही त्यांनी दिला। एखादी तुमची संस्था कर्ज घेतलेली काही कारणास्तव थकीत झाली, त्यात भ्रष्टाचार केला तुम्ही, थकीत होणं हे ठीक आहे। अनेक बँकांचे अनेक कोटी रुपये थकीत आहेत। बँक रिस्क घेते कर्जाची, आलेला माणूस, आलेली संस्था, आपण त्या संस्थेला कसं आपण म्हणायचं की तुमची संस्था बुडवणार आहे? ज्यावेळी ती बुडवेल त्याच वेळी खरं ठरेल। म्हणून सुप्रीम कोर्टाने सुद्धा निकाल दिला आहे, बँक कॅनॉट अवॉइड रिस्क, बँक मिनिमाइज द रिस्क, आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आलेलो आहोत। हे मी का सांगतोय तर तुम्ही माझे सभासद आहात। आज शेवटचा दिवस आहे, तुमच्या मनामध्ये काय राहू नये म्हणून मी सांगतोय। दुसरं, माझ्या संस्थेवर 1/7/12 काढला 17 गुंठ्याचा आणि 5 कोटी रुपये कर्ज घेतले, आणि त्याच्यात स्वतःचं हित आहे आणि त्या दबावाखाली चोरगेंच्या केला। मी माझ्या जिल्हा बँकेचा आभारीच आहे। महाराष्ट्रातलं पहिलं ॲग्रिकल्चर कॉलेज आपल्या मुलांच्यासाठी मी निर्माण केलं, त्यावेळी मला गरज होती म्हणून त्यांनी 2,37,00,000 रुपये मला कॉलेज उभारणे आणि सगळ्या इमारती जमीन घेण्यासाठी पगारासाठी दिलं। 2000 साली त्यावेळी मी संचालक पण नव्हतो, चेअरमन सोडाच, त्यामुळे मी दबाव टाकायचा आणि कर्ज घेण्याचा प्रश्नच येत नाही। पण 1/7/12 नाही, 15/7/12 मध्ये 75 एकर रुपये, 75 एकर जमीन आणि 6 कोटीची प्रॉपर्टी मी तारण ठेवलेली होती। आपल्याला पद्धत आहे, दुप्पट तारण आपण ठेवतो। 2 लाख घेतले की 4 लाखाचा बोजा चढवतो, तसा तो बोजा 5 कोटी चढवला आहे। ती सगळं कर्ज नील झालेलं आहे, पण देताना असं द्यायचं की लोकांचा संभ्रम व्हावा।